समजून घेऊया 6ची कसोटी, टेस्ट ऑफ 6. थोडक्यात 6ने कोणत्या संख्यांना भाग जातो हे कसं ओळखायचं. जर संख्या 2 आणि 3 या दोनही संख्यांनी विभाज्य असेल तर ती संख्या 6ने विभाज्य असते. उदाहरण घेऊया 408, 408. इथे बघा शेवटचा अंक 8 आहे, म्हणजेच या संख्येला 2 ने भाग जातो. आणि अंकांची बेरीज जर केली तर ती 12 येते, म्हणजेच या संख्येला 3 ने सुद्धा भाग जातो. मग इथे 2 आणि 3 या दोनही संख्यांनी 408 या संख्येला भाग जातो, म्हणून 6ने सुद्धा या संख्येला भाग जाणारच. पुढील संख्या 1054. इथे शेवटचा अंक 4 आहे, म्हणजेच या संख्येला 2 ने भाग जातो. अंकांची जर बेरीज केली तर 1 + 0 + 5 + 4 10 येते. 3 ने इथे भाग जात नाही. मग इथे 2 ने भाग जातो, मात्र 3 ने भाग जात नाही, म्हणजेच या संख्येला 6ने भाग जाणार नाही. पुढील संख्या बघा 12303. इथे शेवटचा अंक 3 आहे, म्हणजेच या संख्येला 2 ने भाग जात नाही. मात्र अंकांची जर बेरीज केली तर 9 आहे, म्हणजेच या संख्येला 3 ने भाग जातो. 2 ने भाग जात नाही, मात्र 3 ने जातो. आपल्याला 2 आणि 3 दोन्ही संख्यांनी भाग जायला हवा, म्हणून या संख्येला 6ने भाग जात नाही. पुढील संख्या 6324. इथे शेवटचा अंक 4 आहे, म्हणजेच ही संख्या 2 ने विभाज्य आहे. आणि अंकांची जर बेरीज केली तर ती 15 येते, म्हणजेच या संख्येला 3 ने सुद्धा भाग जातो. 2 आणि 3 दोन्हीने भाग जातो, म्हणून या संख्येला 6ने सुद्धा भाग जाणारच. याप्रमाणे इतर संख्यांना 6ने भाग जातो की नाही हे वेगवेगळी उदाहरणे घेऊन तपासून बघा.